नमस्कार कुंभ राशीच्या मंडळींनो, पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आणि तितकंच धोक्याचे असणार आहे. येत्या 29 जुलैला गुरुपौर्णिमा होत आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुबळ वाढवण्याचा काळ, प्रकाशाचा काळ. पण याच गुरुपौर्णिमेच्या पवित्र काळानंतर तुमच्या पाठीमागे एक असे छुपे वादळ उभे राहत आहे जे थेट तुमच्या सुखी संसारावर घाला घालू शकते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. जर तुमची रास कुंभ असेल तर तुमच्या घरात शेजारच्या एका स्त्रीमुळे तुमचे हसते खेळते घर उद्ध्वस्त होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ती स्त्री तुमच्या खूप जवळ आहे, तुमच्या घरात तिचे येणे जाणे आहे. ती तुमच्याशी गोड बोलते, पण तिच्या मनात काय चालले आहे हे तुमच्या पाठीमागे ती कोणते कुंभांड रचत आहे आणि 29 जुलैला पौर्णिमानंतर तिची कोणती चाल तुमच्या घराला आग लावू शकते. हो मंडळी, बरोबर ऐकलं तुम्ही. घराला कोणती आग लावू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा संसार सुरक्षित आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. चला तर सविस्तर जाणून घेऊया मंडळी. नमस्कार मंडळी, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं स्वागत आहे. कमेंट करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. चला तर मंडळी, 29 जुलैच्या गुरुपौर्णिमानंतर काय घडणार आहे हे समजून घेण्याआधी आपल्याला कुंभ राशीच्या महिलांचा मूळ स्वभाव आणि त्या शेजारच्या स्त्रीची छुपी चाल समजून घ्यावी लागेल. कारण जोपर्यंत तुम्हाला स्वतःची चूक समजत नाही तोपर्यंत तुम्ही शत्रूचा डाव ओळखू शकत नाही. कुंभ राशीचा सर्वात मोठा शत्रू कोण माहीत आहे का? तुमचा स्वतःचा अतिप्रामाणिक स्वभाव. तुम्ही कुंभ राशीच्या स्त्रिया मनाच्या अत्यंत साफ, कपट नसलेल्या आणि भावनिक असता. तुमच्या मनात कोणाबद्दल कस नसतो आणि नेमका याच गोष्टीचा गैरफायदा ती शेजारची स्त्री घेत आहे. आता डोळे बंद करा आणि जरा विचार करा. तुमच्या शेजारील राहणारी ती बाई तुमच्या आयुष्याशी कशी आली? सुरुवातीला ती खूप साधी, सरळ आणि मदत करणारी म्हणून तुमच्या समोर आली असेल. कधी भाजीची देवाणघेवाण, कधी सुख दुःखाचे 4 गप्पा, तर कधी बहीण म्हणून दिलेली साथ. कुंभ राशीच्या स्त्रियांना वाटतं की जग त्यासारखं चांगलं आहे, पण तिच्या डोळ्यात झाकून विश्वास ठेवला. तुमच्या घरात अगदी तुमच्या बेडरूमपर्यंत किंवा किचनपर्यंत तिची उठबस सुरू होती. पण ज्योतिषशास्त्र सांगत आहे, कुंभ राशीच्या कुंडलीत सध्या राहू आणि शनीची जी स्थिती निर्माण होत आहे ती दर्शवत आहे तुमच्या याच मोकळ्या स्वभावाचा वापर करून तुमच्या पाठीमागे एक भयानक सापळा रचला गेला आहे. ती शेजारची स्त्री तुमच्या घरात अशी एंट्री करते आणि तिचा डाव असा सुरू होतो. याची 3 मोठी लक्षणं मी तुम्हाला सांगत आहे, नीट ऐका. पहिली चाल, अतिसहानुभूतीचा खोटा मुखवटा. ती बाई तुमच्या घरात येऊन हळू तुमच्या कौटुंबिक गोष्टी काढेल. जर तुम्ही सासू सासऱ्याबद्दल किंवा नंदेबद्दल काही बोलतात तर ती लगेच म्हणेल, अगं हे खरं ग, तुझी जागी दुसरी कोणी असली तर ती टिकली नसती, तू खूप सहन करते. मंडळी, ही सहानुभूती नाही, ही तुमच्या घरात भांडण्याची ठिकाणी टाकण्याचा पहिला प्रयत्न आहे. ती तुमच्या मनात तुमच्या सासऱ्याच्या लोकांबद्दल विषय पेरते आणि तुम्हाला वाटतं की ती तुमची खरी हितचिंतक आहे. तर मंडळी, त्या व्यक्तीपासून, त्या एका स्त्रीपासून तुम्ही खूप लांब अंतरात राहावा. दुसरी चाल, पती पत्नीच्या नात्यात गुपचूप संशय निर्माण करणे. हा सर्वात धोकादायक प्रकार आहे. जेव्हा तुमचे पती कामावरून उशिरा येतात किंवा फोनवर व्यस्त असतात तेव्हा ती शेजारची बाई अगदी सहज म्हणून जाईल, काय ग, तुमचे मिस्टर हल्ली खूप बिझी असतात ना? काल मी त्यांना त्या चौकात एका गाडीवर पाहिलं, कोणाशी तरी बोलत होते. किंवा ते हल्ली तुमच्याकडे दुर्लक्ष करतात का ग? कुंभ राशीच्या मंडळींनो, हे एक गोष्ट, एक छोटं वाक्य तुमच्या डोक्यात संशयाचं भूत उभा करतं. तुम्ही रात्री पती घरी आल्यावर त्यांच्यावर चिडचिड करता, घरात वाद होतात आणि घरातलं वातावरण नकर बनत जातं. तिकडे शेजारच्या त्या बाईला जे हवं असतं ते सध्या होतं. तुमच्या संसारात दुरावा होतो. त्यासाठून तुम्ही सावध राहावा. नकारात्मक गोष्टीपासून खूप लांब अंतरात राहा. सकारात्मक गोष्टीकडे वळूया. तिसरी चाल, तुमच्या आर्थिक परिस्थितीवर आणि प्रगतीवर डोळा. कुंभ राशीच्या मंडळींनो, घरात जेव्हा पैसा येतो किंवा एखादी चांगली वस्तू येते तेव्हा ती वरून कौतुक करेल, अरे वा, नवीन गाडी घेतली, सोन्याचे दागिने केले. पण तिच्या डोळ्यातील ती इच्छा, ती असूया तुम्ही ओळखू शकत नाही. तिची हीच
वाईट नजर तुमच्या घरातील पैशाच्या बारकातली थांबते. तुमच्या घरात अचानक पैशाचे वाद सुरू होतात. 29 जुलैच्या गुरुपौर्णिमेच्या ही शेजारची स्त्री तुमच्या घरात सगळ्या कुमकुवत नसा वर्क पॉइंट शोधून बसली आहे. तिच्या माहिती तुमच्या पतीचा स्वभाव कसा आहे. तिला माहीत आहे तुमच्या सासूबाई कोणत्या गोष्टीवर चिडतात आणि ही तिला माहीत आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टीचा राग येतो. आता ती फक्त एक संधीची वाट पाहत आहे. 29 जुलैची गुरुपौर्णिमा संपली की ग्रहाची स्थिती बदलणार आता आणि ती स्त्री तिचा अंतिम वार करणार आहे, ज्यामुळे तुमचं हस्त खेळतं घर कोर्टाच्या उंबरठ्यापर्यंत किंवा विघ्नापर्यंत पोहोचू शकतं. पण ती नक्की कधी कसं करणार हे 29 जुलैच्या पौर्णिमेच्या रात्री कसं काय घडणार आहे हे आपण पुढच्या भागात पाहूया. मंडळी, आता आपण या संपूर्ण प्रकरणाच्या अशा वळणावर आलो आहोत जे ऐकता तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आता आपण थेट बोलणार आहोत त्या तारखेबद्दल. 29 जुलै गुरुपौर्णिमेचा दिवस. अनेक जण विचार करत असतील की गुरुपौर्णिमा हा तर फक्त पवित्र दिवस आहे, मग याच दिवशी किंवा या दिवसानंतर हे संकट का येणार. ज्योतिषशास्त्र आणि ग्रहाची गुंतवणूक नेहमी काय सांगते नीट समजून घ्या. 29 जुलै रोजी वर्षातील सर्वात मोठी प्रभावशाली पौर्णिमा होत आहे. या दिवशी चंद्र पूर्ण केलेले नभात चमकेल आणि गुरुबळ उच्च शिखरावर असेल. पण कुंभ राशीच्या लोकांसाठी याच रात्री आकाशामध्ये एक अतिशय विचित्र आणि धोकादायक ग्रहाची युती होत आहे. तुमची रास कुंभ आहे आणि कुंभ राशीचा स्वामी न्यायदेवता शनिदेव या गुरुपौर्णिमेच्या रात्री शनी आणि राहूची सावली तुमच्या कुंडलीच्या 4थ्या स्थानावर पडत आहे. कुंडलीतील 4थे स्थान हे कशाचे असते माहीत आहे का? ते असते तुमच्या गृहसंख्य, तुमचे घर, तुमचा संसार आणि तुमच्या मनाची शांती. आता इथे त्या शेजारच्या स्त्रीचा खरा डाव सुरू होतो. गुरुपौर्णिमेच्या पवित्र ऊर्जेचा गैरफायदा घेऊन तुमच्या घरातील सकारात्मकता नष्ट करण्यासाठी ती स्त्री पूर्णपणे सक्रिय होणार आहे. 29 जुलैच्या या पौर्णिमेनंतर तिच्या वर्तनात अचानक एक मोठा बदल दिसेल. तिचे पावले तुमच्या घराकडे अधिक वेगाने पळू लागतील. तिचा नेमका प्लॅन काय आहे, ती तुमच्या संसारावर कसा आघात करणार आहे याचे 3 सर्वात मोठे धोके आता मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्ही लिहून ठेवले तरी चालेल. पहिला धोका, घरातील पुरुषांना पती किंवा मुलांना आपल्या शाळेत ओळखणे किंवा प्रभावित करणे. आपल्या जाळ्यात कसे ओढायचे, कसे प्रभावित करायचे. हो, हे ऐकल्यावर खूप कडू आणि धक्कादायक वाटेल, पण ही काळी बाजू आहे जी शेजारची स्त्री तुमच्या अनुपस्थित किंवा तुमच्या समोर तुमच्या पतीशी अतिशय गोड आणि कौतुक संबंधात भाषेत बोलण्यास सुरुवात करेल. कुंभ राशीच्या महिला घर सांभाळण्यात, मुलामध्ये किंवा नोकरीत व्यस्त असतात. याच वेळाचा फायदा घेऊन ती स्त्री तुमच्या पतीला भावनिक पाठिंबा देण्याचे नाटक करेल. तुमची पत्नी तुमच्याकडे लक्ष देत नाही, तुमची किती काळजी घेते असा अभ्यास ती निर्माण करेल. जर वेळेत लक्ष दिले तर पती पत्नीमधील विश्वास पाया निखळायला वेळ लागणार नाही. दुसरा धोका, कान भरणे आणि मानसिक छळ. 29 जुलै पौर्णिमेनंतर ही स्त्री तुमच्या घरात अशा काही गुप्त गोष्टी किंवा अफवा पसरवेल ज्यामुळे तुमच्या घरात रोज रात्री भांडण होतील. समजा तुमच्या घरात काही सुखद घडत असेल तर ती मुद्दाम जुन्या वादाची उजळणी करून देईल. तुमच्या सासूबाईंना तुमच्या विरुद्ध भडकवणे किंवा तुमच्या मनात सासऱ्यांच्याबद्दल इतका द्वेष निर्माण करणे, हे तुम्ही स्वतःहून मला घरात राहायचे नाही, मला वेगळे व्हायचे असे म्हणायला लागला म्हणजे आग ती लावणार पण घर तुमचे जाळणार. तिसरा धोका, नजर दोष आणि नकारात्मक ऊर्जेचा वापर करणार. मंडळी, 29 जुलैच्या पौर्णिमेची रात्र तांत्रिक आणि ऊर्जेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असते. त्या शेजारच्या स्त्रीच्या मनात अतिशय तीव्र असेल तर त्या रात्रीच्या ऊर्जेत वापर करून तुमच्या घरावर वाईट नजर टाकू शकते. गुरुपौर्णिमेनंतर अचानक तुमच्या घरातील अन्न लवकर खराब होईल. घरात सतत आजारपण येणे किंवा कारणाशिवाय पती पत्नीमध्ये भयंकर वाद होणे सुरू झाले. समजून घ्या जा की तिच्या वाईट नजरेत तुमच्या घरात घरले आहे. ती स्त्री तुमच्याच घरात एखादी वस्तू जसे की तुमचे जुने कपडे, केसाचा पुंजका किंवा एखादी वैयक्तिक वस्तू मागून घेईन किंवा चोरून नेईल. भोळ्या आहात
हसून मागितले की तुम्ही देऊन टाकता, पण 29 जुलै या पौर्णिमेनंतर तुम्हाला तुमचा भोळेपणा कायमचा बाजूला ठेवावा लागेल. विचार करा, जी स्त्री कालपर्यंत फक्त शेजारील म्हणून राहत होती, ती आता तुमच्या बेडरूमच्या निर्णयापर्यंत हस्तक्षेप करायची लागली आहे. आणि हे सगळं इतक्या शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने होत आहे की जोपर्यंत तुमचं घर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येत नाही, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की हा डाव कोणाचा होता. आता प्रश्न असा पडतो की आपण या धोक्याच्या छायेतून स्वतःला कसे बाहेर काढायचे. ती स्त्री नक्की कोणती आहे, तिची लक्षणे काय आहे आणि तिला आपल्या उंबरठ्याबाहेर कसे रोखायचे आहे, आपण पुढच्या भागात अत्यंत सविस्तरपणे पाहणार आहोत. सावध राहा, कारण वेळ खूप कमी आहे. मंडळी, आतापर्यंत तुम्ही ग्रहाची चाल आणि त्या शेजारच्या स्त्रीचा भयानक हेतू समजून घेतला आणि आता तुमच्या मनात सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही या स्त्रीला ओळखायचं कसं? आमच्या आजूबाजूला तर अनेक शेजारी राहतात, मग नेमकी ती स्त्री कोणती जी आमच्या संसारात मुळावर उठली आहे? कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, 29 जुलैच्या गुरुपौर्णिमेनंतर ती विशिष्ट स्त्रीच्या वागण्यात पाच अतिशय स्पष्ट बदल आणि लक्षण तुम्हाला दिसू लागतील. हे लक्षण निसर्गाने आणि ज्योतिषशास्त्राने दिलेला इशारा आहे, याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. पहिले लक्षण, आकारणं आणि अवेळी घरात येणे. ती स्त्री तुमच्या घरात कोणत्याही कारणाशिवाय किंवा अगदी फालतूकडून वारंवार येऊ लागेल. कधी म्हणले जर साखर द्या ना, कधी म्हणते तुमच्या गॅसवर काय शिजतंय जर बघू द्या, तर कधी अगदी दुपारी किंवा रात्रीच्या वेळी जेव्हा पती पत्नी एकत्र असतात अशा वेळी ती घरात येऊन बसेल. तिचे डोळे तुमच्या घरात शांतपणे फिरत असतात. तिची नजर तुमच्या घरातील वस्तूंवर, तुमच्या कपाटावर, तुमच्या पतीच्या चेहऱ्यावरील भावनावर असते. दुसरे लक्षण, तुमच्या पतीसमोर अचानक आदर्श बसणे. जेव्हा तुमचे पती घरी नसतात तेव्हा ती तुमच्याशी कदाचित सामान्य वागेल, पण जसे समोर येतील तेव्हा ती अचानक अतिशय नम्र आणि सतर्क बनून राहील. आता या गोष्टीकडे बोलून ज्या करून तुमचे पती प्रभावित होतील. असे, दादा बघा ना, मी घरासाठी किती करते, किंवा तुमच्या पतीच्या आवडीनुसार विचारून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करेल. कुंभ राशीच्या स्त्रियांना, जर तुमच्या शेजारची बाई तुमच्या पतीसमोर अशी वागत असेल तर समजून जा की पाणी कुठंतरी मुरतं. सासू सुनेमध्ये किंवा नणंद भावजईमध्ये फूट पाडणे, ती शेजारची भूमिका खेळत तुमच्या पाठीमागे ती तुमच्या सासूबाईकडे जाईल, म्हणेल तुमची सून हल्ली खूप फिरते ना, घरात लक्ष देत नाही. तुमची सून हल्ली खूप घरात अजिबात लक्ष देत नाही, वारंवार बाहेर असते, मोबाईल बघते. आणि जेव्हा ती तुमच्याकडे येईल तेव्हा म्हणेल, अगं तुझी सासू तुझ्याबद्दल इतर शेजाऱ्याकडे वाईट बोलत होती, मला वाटलं म्हणून मी तुला सांगितलं. आणि स्वतः तुमची खरी हितचिंतक दाखवेल, पण प्रत्यक्षात तुमच्या घरात कधीही न संपणारा गृहकल लावून देईल. चौथे लक्षण, 29 जुलैच्या पौर्णिमेनंतर वास्तूची देवाणघेवाण वाढवणे हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. 29 जुलैच्या पौर्णिमेनंतर ती स्त्री तुम्हाला काहीतरी खायला आणून देईल, किंवा तुमच्याकडून तुमचे कपडे, सोन्याचे दागिने किंवा काळासाठी वापरण्यासाठी किंवा अगदी तुमच्या जुन्या वस्तू मागेल. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांच्या सकारात्मक ऊर्जा त्यांच्या वैयक्तिक वस्तूंमध्ये असते. जर ती स्त्री तुमच्या घरात लिंबू, मिरची, मीठ किंवा जुने कपडे घेऊन जात असेल तर अत्यंत सावध व्हा. तिच्या जाण्यानंतर लगेच तुमच्या घरात काहीतरी कटकट होईल, विचित्र भांडण सुरू होईल, पाठीमागे बदनामी आणि चेहऱ्यावर खोटा मुखवटा. ती तुमच्या समोर तुमची एवढी स्तुती करेल की तुम्हाला वाटेल तिच्यासारखी व्यक्ती जगात नाही. पण तुम्ही पाऊल मागे टाकता ती गल्लीतल्या किंवा सोसायटीतल्या इतर लोकांसमोर तुमच्या चरित्र्यावर, तुमच्या पैशावर किंवा तुमच्या कौटुंबिक वादावर चवीने गप्पा मारेल, तुमची बदनामी करेल. तिचा छुपा अजेंडा असतो जेणेकरून समाजात तुमची प्रतिष्ठा कमी होऊ शकते. मंडळी, कुंभ राशीच्या मंडळींनो, ही वायू तत्वाची रास आहे. तुम्ही विचारांच्या जगात राहता. तुमच्या छुपा चाली तुम्हाला लवकर समजत नाही, पण जर तुमच्या शेजारच्या कोणत्याही स्त्रीमध्ये ही 5 लक्षणं दिसत असेल तर आता डोळे झाकून बसण्याची वेळ नाही. 29 जुलैची गुरुपौर्णिमा तुम्हाला हाच इशारा देत आहे की शत्रू तुमच्या उंबरठ्यापर्यंत आला आहे. पण आता प्रश्न पडतो की
हा शत्रूचा डाव उलटायचा कसा, आपल्या पतीला, आपल्या मुलांना आणि आपल्या हसत्या खेळत्या संसाराला या वाईट नजरेपासून कसं वाचवायचं, यावर ज्योतिषशास्त्र कोणते महाउपाय सांगितले आहेत ते 29 जुलैच्या रात्री आणि त्यानंतर कसे करायचे हे आपण पुढच्या भागात म्हणजेच सर्वात महत्त्वाच्या उपाय भागात पाहणार आहोत. हा भाग तुमच्या आयुष्याचा ट्रेनिंग पॉईंट ठरू शकतो, त्यामुळे काही सेकंद मिस करू नका. मंडळी, आतापर्यंत आपण त्या शेजारच्या स्त्रीचा चेहरा, तिचा भयानक कट आणि 29 जुलै गुरुपौर्णिमा नंतर येणारे संकट यावर सविस्तर चर्चा केली. आता भीती बाजूला ठेवा, कारण आपली संस्कृती आणि ज्योतिषशास्त्र आपल्याला फक्त संकटाची भीती दाखवत नाही, तर त्या संकटाचा थरकाप उडवणारे महाउपायही सांगतात. जर तुमची रासकुंभ असेल तर 29 जुलैला या महापौर्णिमेच्या रात्रीपासून तुम्हाला 4 अत्यंत शक्तिशाली उपाय करायचे आहेत, जे त्या शेजारच्या स्त्री प्रत्येक डाव उलटून लावतील आणि तुमच्या संसारासोबत सुरक्षित असे कवच तयार करतील. हे कोणाचीही वाईट नजर त्याला भोंदून जात नाही. नीट ऐका, हे उपाय लिहून घ्या. सगळ्यात पहिला आणि व्यावहारिक उपाय, 29 जुलैच्या पौर्णिमेनंतर त्या स्त्रीसाठी तुमच्या घराचा उंबरठा मर्यादित करा. ती जेव्हा घरात येईल तेव्हा तिला हॉलच्या पलीकडे म्हणून तुमच्या किचन किंवा बेडरूममध्ये अजिबात प्रवेश देऊ नका. दुसरी गोष्ट, तुमच्या पतीचे पगार किती आहे, घरात काय चालले आहे, पती पत्नीमध्ये काय संवाद झाला, हे कोणतीही माहिती तिच्यासमोर बोलू नका. ती जेव्हा काही विचारेल तेव्हा फक्त हे सगळं छान सुरू आहे एवढंच बोलून मौन बाळगा. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही शत्रूला माहिती देणे बंद करता तेव्हा त्याचा अर्थ डाव तिथेच फेल होतो. 29 जुलैच्या गुरुपौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्र पूर्ण प्रकाशात असेल तेव्हा एक अखंड विड्याचे पान, नागवेलीचे पान घ्या. त्यावर थोडे कापूर आणि 2 लवंगा ठेवा. ते तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर ठेवून पेटवून द्या आणि त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा. त्यानंतर मुख्य दाराच्या दोन्ही बाजूची हळद आणि कुंकवाने स्वास्तिक काढा. हा उपाय गुरुपौर्णिमेच्या रात्री केल्याने त्या शेजारच्या स्त्री जर काही नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट नजर तुमच्या घरावर टाकली असेल तर ती त्याच रात्री जळून खाक होईल. पिवळ्या मोहरीचा आणि मिठाचा उतारा, गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवारी आणि शनिवारी हा उपाय आवर्जून करा. भर पिवळी मोहरी आणि थोडे खडे मीठ आपल्या उजव्या हातात घ्या. तुमच्या घरात मुख्य दारापासून ते घरातील सर्व खोल्यांमध्ये फिरून माझ्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊ दे अशी प्रार्थना करा. त्यानंतर ते मीठ आणि मोहरी घराबाहेर नेऊन उजव्या बाजूला टाकून किंवा पाण्यात वाहून द्या. हा उपाय केल्याने शेजारची स्त्री कोणतीही वाईट दृष्ट तुमच्या पतीवर किंवा मुलांवर चालणार नाही. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि शनिदेवाचे आराध्य देवता महाबली हनुमान आहेत. 29 जुलैच्या पौर्णिमेनंतर रोज संध्याकाळी तुमच्या घरात हनुमान चालीसाचे पठण किंवा श्रावण सुरू होणार. पठण संपल्यानंतर एक छोट्या वाटीत भीमसेन कापूर आणि 2 लवंगा जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करा. हनुमानाच्या ऊर्जेपडून जगातील कोणतीही कपटी स्त्री तुमची तिची वाईट नजर टिकूनच शकत देणार नाही. माझ्या कुंभ राशीच्या मंडळींनो, तुम्ही मनाने खूप मऊ आहात, पण जेव्हा प्रश्न स्वतःच्या कुंकवाचा, स्वतःच्या मुलांचा आणि स्वतःच्या हसत्या खेळत्या संसाराचा येतो तेव्हा तुम्हाला दुर्गेचे रूप धारण करावे लागते. ती शेजारची स्त्री कितीही गोड बोलली तरी तिच्या छुप्या हेतूला ओळखा आणि या उपायाच्या मदतीने स्वतःचे घर सुरक्षित करा. तुमचा संसार हा तुमचा स्वाभिमान आहे, तो एक बाहेरील स्त्रीच्या कपटामुळे उद्ध्वस्त होऊ देऊ नका. गुरुपौर्णिमेचे गुरुबळ तुमच्या पाठीशी फक्त गरज आहे ती तुम्ही स्वतः सावध होण्याची. आता या व्हिडिओच्या शेवटच्या भागात मी तुम्हाला एक असा अंतिम गुरुमंत्र देणार आहे जो तुम्हाला आयुष्यभर काम येईल. चला वळूया अत्यंत अंतिम भागाकडे. तर मंडळी, आज आपण कुंभ राशीच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाच्या संवेदनशील विषयावर प्रकाश टाकला. 29 जुलैची गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी एक इशारा घेऊन येत आहे. 29 जुलैची गुरुपौर्णिमा एक इशारा घेऊन ज्योतिषशास्त्र आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर येणाऱ्या संकटाची पूर्वकल्पना देऊन आपल्याला मजबूत करण्यासाठी असते. शेजारील धर्म ही आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण सुख-दुःखात शेजारच्या धावून जातो, हे अगदी बरोबर आहे, पण जेव्हा त्या शेजारच्यांचा मुखवटा
घालून कोणीतरी तुमच्या घरात प्रवेश करत आणि तुमच्या संसारात मुळावर उठत, तेव्हा तिथे एक लक्ष्मी रेषा अखंड अत्यंत गरजेचे असते. कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, तुम्ही वाघासारखे आहात. तुमच्या भोळेपणा ही तुमची कमजोरी नाही तर तुमची ताकद आहे. पण आता वेळ आली आहे चतुर होण्याची. आज तुम्हाला जे काही व्यावहारिक बदल आणि ज्योतिषशास्त्रीय महाउपाय सांगितले आहेत ते 29 जुलैला महापौर्णिमेपासून न विसरता अंमलात आणा. बाहेरील कोणत्याही व्यक्तीला तुमची पती पत्नीमध्ये मुलांना नात्यामध्ये एवढी जागा देऊ नका. त्यामुळे तुमच्या घरात हसते खेळते वातावरण नरक बनेल. विश्वास फक्त स्वतःच्या माणसावर ठेवा, बाहेरील लोकांच्या खोट्या सहानुभूतीवर नाही. हा व्हिडिओ फक्त एक माहिती नाही तर कित्येक कुंभ राशीच्या महिलांचा संसार वाचवणारा एक महत्त्वाचा गुरुमंत्र आहे. ज्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल हा माहितीमुळे कोणीतरी घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतं, तर हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीपर्यंत, तुमच्या मित्रापर्यंत, नातेवाईकापर्यंत आता नक्की शेअर करा. आणि तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या बहिणीचा संसार वाचेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या आजूबाजूला अशी लक्षणं असणारी एखादी स्त्री आहे का, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि अभ्यासपूर्ण ज्योतिषशास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. 29 जुलैची गुरुपौर्णिमा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सुख, समृद्धी आणि सुरक्षा देऊन जाऊन हीच ईश्वरचरणी प्रार्थना. काळजी घ्या, सावध राहा. धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव दत्त. दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मंडळी, मी काजल स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनलला बेल आयकॉन प्रेस करून एक सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवनवीन अचूक राशी भविष्याच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्तिशक्तीला जुडून राहा. चला तर मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय. पुन्हा एकदा अशाच नवीन राशी भविष्यासह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.